ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या महानगरपालिकेचा आता मुहूर्त सापडलेला आहे। पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाने कालच जे आहे ते सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यासोबत पाहायला गेलं तर अनेक पक्ष जे आता कामाला देखील लागलेले आहे। येणाऱ्या 15 तारखेला हे मतदान होणार आहे, 15 जानेवारीला, आणि 16ला मतमोजणी असणार आहे। त्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे। त्यातच ठाण्यामध्ये देखील शिवसेना मुख्य नेते पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार, आमदार, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा सर्वांची जे बैठक होणार आहे। आपल्यासोबत जोडले गेले ठाणे शहर प्रमुख हेमंत पवारजी, काय सांगाल? एकंदरीत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजलेला ठाणे जिल्हा आणि ठाणे हे आता यंदा पुन्हा आता नगरसेवकासाठी आणि कशाप्रकारे तयारी जाहीर करणार आहे। आजची बैठकीमध्ये काय काय निर्णय होणार? आज 15 तारखेला निवडणूक आहे। निवडणूक आयोगाने जाहीर केलं कालच की 15 जानेवारीला मतदान आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज आदरणीय शिंदेसाहेबांनी टिपट्या प्लाझा येथे सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग लावलेली आहे। विभाग प्रमुख, नगरसेवक, शाखा प्रमुख, महिला आघाडी सर्वच पदाधिकाऱ्यांची मिटिंग आज लावलेली आहे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती दिशा आणि कोणी कसं काम करावं, कोणी यादीवरती काम करावं, कोणी कसं काम करावं याच्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत। मात्र काय फॉर्म्युला ठरणार आहे का? कशा प्रकारची जागा तुम्ही लढवणार आहे? एकीकडे महायुती देखील म्हणतात, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आम्ही स्वबळावरचा नारा दिला आहे। पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात त्यांना जर व्यवस्थित जागा दिल्या गेल्या नाहीत तर त्यांचा स्वबळाचा नारा राष्ट्रवादीचा असणार आहे, अजित पवार गटाचा। नाही, आता त्यांनाही काय बोलावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। तर मुळातच माझं म्हणणं आहे की ठीक आहे, त्यांनी जे स्वबळाचा नारा दिला आहे तर त्यांचा तो प्रश्न आहे। परंतु जिथे आमच्याकडे 80 नगरसेवक आहेत किंवा 80 कॅन्डिडेट आहेत, तिथे प्रभागामध्ये त्यांची पदाधिकारी पण नाही आहेत। बरेच वार्डामध्ये त्यांचे पदाधिकारी पण नाही आहेत आणि असं असताना त्यांनी समजून घेतलं असेल, शिंदेसाहेबांशी बोलणं करतील तर नक्की त्यांचा योग्य तो सन्मान आम्ही राखू आणि त्यासाठी आम्हाला त्यांनी आमच्याशी बोललात किंवा मुल्ला असतील, परंबेज असतील, ते बोललेत तर नक्कीच आम्ही त्यांचा सन्मान राखू आणि त्यांना योग्य ते जागा देण्यासाठी शिंदेसाहेबसुद्धा कुठे हे करणार नाहीत। परंतु शेवटी पक्षाचा काही निर्णय असतील किंवा पक्षाचे निर्णय असतील हे वरिष्ठ पातळीवरती घेतले जातील। पाहायला गेलं तर मंत्री गणेश नाईक असेल, रवींद्र चव्हाण असतील, हे देखील आता सक्रिय झाले। ठाणे असेल, पालघर असेल, अशा दोन्ही जिल्ह्यामध्ये, त्यामुळे एक रस्सीखेच असणार आहे। त्यांचे देखील नगरसेवक जास्तीत जास्त तयारी करत आहेत, इच्छुकांचे फॉर्म आलेले आहेत। का वाटतं 131 नगरसेवकपैकी महायुतीमध्ये आता पाहायला गेलं तर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये खास लढत असणार आहे आणि किती नगरसेवक कुठं द्यायचं या संदर्भातला फॉर्म्युला काय ठरला? नाही, आता जे साहेबांनी साहेब आता ठरवतील वरिष्ठ पातळीवरती की ज्या ठाणे महापालिकेमध्ये आज आमच्याकडे 80 नगरसेवक आहेत, भाजपकडे 23 नगरसेवक आहेत, त्या पद्धतीने काही विभागणी, काही वाटणी ही वरिष्ठ पातळीवरती घेतली जाईल की निर्णय घेतला जाईल। युती तर साहेबांनी युती तर केलेली आहे। आपण युतीमध्येच आम्ही आज युतीचे कार्यकर्ते म्हणून की युती म्हणून साहेबांनी डिक्लेअर केलेली आहे। त्याच्यामुळे जे काय आहे निर्णय आहे ते बैठकीत, या पुढच्या होणाऱ्या बैठकीत आम्ही आमचे खासदार नरेंद्र मिस्त्री असतील, प्रताप सरनाईक असतील, सर्वच मीनाक्षी ते शिंदे असतील, सर्वच आम्ही योग्य ते किंवा त्यांच्याकडून पण सगळेच त्यांचे आमदार, खासदार बैठकीमध्ये निर्णय घेतले जातील। निर्णय घेत असताना पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी अजित पवारांचा स्वबळाचा नारा दिल्यामुळे त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो। तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे देखील एकत्र असं एक मनोमिलन असणार आहे। त्यामुळे कुठेतरी याचा फटका शिवसेनेला बसू शकतो, महायुतीला बसू शकतो। नाही, म्हणून तर महायुती केली आहे ना। महायुती काय केली आहे की शेवटी आज ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये पूर्णपणे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आलेले आहेत आणि त्यासाठीच आम्ही आज महायुतीचा जो काय निर्णय साहेबांनी घेतला आहे किंवा रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतलेला आहे की महायुतीचा निर्णय घेतला नाही की दुसऱ्या पक्षाला कुठचाही त्याच्यापेक्षा फायदा होऊ नये, ह्याचसाठी आम्ही महायुतीचा निर्णय घेतलेला आहे। मात्र ठाकरे बंधू दोघं एकत्र जाणार, कट्टर असे चेहरे तुमच्यासमोर उभे केले जाणार आहेत, त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार। ज्यावेळी 2017मध्ये उद्धव ठाकरे असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक नगरसेवक जिथे शिवसेना म्हणून निवडून आलेले होते, तेच नगरसेवक आता तुमच्या शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत। त्यामुळे कुठंतरी उभी फूट पडल्यानंतर काटेकी टक्कर दिसून येणार। ते काटेकी टक्कर म्हणण्यापेक्षा काटेकी टक्कर कशी काय होणार? समोर तुल्यबळ उमेदवार असतील तरच होणार ना। पहिले म्हणजे उमेदवार कोण आहेत, उमेदवार मिळाला तर पाहिजे त्यांना। उमेदवार असतील तर ते उभे राहतील ना। आणि आमच्याकडे आज जी संघटना बांधणी आहे की जे साहेबांच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो कामाचा किंवा विकासाचा जो अजेंडा आम्ही चालू केलेला आहे, त्यासाठी तुम्ही बघत असाल की
आज आमचे सर्व खासदार नरेश म्हस्के 2 लाख मतांनी निवडून आले. प्रताप संध्यांचं मताधिक्य बघा, आमदार संजय गडकरचं मताधिक्य बघा, तो कुठे आजूबाजूला पण नाहीत ना. हे जे सांगतात त्याचं कारण काय पाहिलं? आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत, आमच्याकडे जे पदाधिकारी आहेत, जे आमच्याकडे महिला भगिनी काम करतात, घराघरामध्ये जाऊन करतात. आज लाडकी बहीण योजना साहेबांनी आणलेली, आज कितीतरी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असाल की आज विकासाच्या मुद्द्यावरती साहेब काम करत आहेत. परवा पण तुम्ही साहेबांनी आज पागडीमुक्त मुंबईचा नारा दिला आणि त्याचं ते अंमलबजावणी विधानसभेमध्ये केली. अशा कितीतरी घटना आहेत की जे शिंदेसाहेब विकासाच्या मुद्द्यावरती, विकासाच्या कामावरती किंवा विकास करतात. आम्ही विकासावरती बोलतो, आम्ही कामावरती बोलतो, आम्ही कुठेही टोमणे मारत फिरत नाही. आमचे शिंदेसाहेब बघायला गेलात तर तुम्ही बघत असाल ते आज ह्या शहरामध्ये आहेत, उद्या त्या शहरामध्ये आहेत, आज ठाण्यामध्ये आहेत. सगळेजण आमचे पदाधिकारी, आमचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, 24 तास ऑफिसमध्ये असतात. कुठेही बघा शाखेमध्ये तुम्ही जाऊन बघा, कुठचेही पदाधिकारी असतील, वागळेमध्ये बघा, ठाण्यामध्ये बघा, कुठेही बघा. आमचे शिवसैनिक असतील, आमचे नगरसेवक असतील, आमचे शाखाप्रमुख असतील, विभागप्रमुख असतील, प्रत्येकजण आमच्या प्रभागामध्ये काही ना काही कार्यक्रम राबवले जातात. मात्र पाहिलं गेलं तर राजन विचारे असतील, या ठिकाणी मनसे अविनाश जाधव असतील, यांची काही दिवसापूर्वी बैठक झाली होती. त्यामुळे त्यांचा काही येणाऱ्या काळात फॉर्म्युला ठरणार आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे कॅन्डिडेट असतील, या भाजपचे कॅन्डिडेट असतील, त्या ठिकाणी असे चेहरे देणार आहेत की त्या ठिकाणी नक्कीच कुठेतरी काटेकी टक्कर होईल. त्यांचा फॉर्म्युला काही पण ठरवू, आम्ही आमच्या फॉर्म्युल्यावरती ठाम आहोत. त्यांचा काय ठरवायचं असं त्यांनी ठरवावं. शेवटी त्यांना मैदानात उतरायचं आहे तर ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. पण तुम्ही बघत असाल की दोन्ही वेळेला खासदारकीला किंवा आमदारकीला आम्ही त्यांना दोन्ही बचाट दिलेला आहे, कोणाच्या जीवावर दिलेला आहे. आमचे नरेश म्हस्केंना 13 दिवसापूर्वी आम्ही आमच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली, शिवसेना भाजपनी RPIनी. 13 दिवसामध्ये त्यांना 2 लाखच्या वरती मताधिक्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जीवावरती, शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आमचे म्हस्के साहेबांना 2 लाखाच्या मताधिक्यांनी निवडून आणलं. ते कार्यकर्त्याच्या जीवावरतीच आणलं ना, बांधणी आहे. मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की खापर फोडलं जातं तुमच्यावरती सत्ताधाऱ्यांनी, कुठं ते मत चोरीचा देखील आरोप केला होता, सत्तेचा मोर्चा देखील निघाला होता. त्यामुळे EVM मशीन असेल, इतर मतदानामध्ये घोळ देखील असेल, असे अनेक आरोप टीका तुमच्यावरती करणार आहे. काय आता काय पर्याय उरला नाही, काहीच उरलं नाही. सगळा शिंदेसाहेबांनी भुईसपाट करून ठेवलं आहे. त्याच्यामुळे आता आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. हे असे आरोप प्रत्यारोप करत असतील तर त्यांना माहिती आता आरोप केल्याशिवाय काय होणारच नाही. जनता जनार्दनाची कामं करा तुम्ही. आता बघा आमचे नगरसेवक असतील, कोण सिव्हिल हॉस्पिटलला जातो आहे कामासाठी, कोण तहसीलदारला कामासाठी जातो आहे, कोण कुठे जातो आहे कामासाठी. प्रत्येकजण आमचे वैद्यकीय मदतकक्ष असेल, आमच्या आनंदाश्रमामध्ये बघा तुम्ही, आज पण बघा तुम्ही तिथे जनता दरबार भरलेला आहे. असे आमचे सर्व शाखाप्रमुख असतील, सर्व नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, जोमाने काम करत असतात. नुसते भाषणबाजी करून लोक मतं देत नाहीत, कामावरती विकासावरती मतं देतात. आता महापौर कोणाचा होईल? राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आमच्याशिवाय महापौर बसणार नाही, येणाऱ्या काळात भाजप मतं आमचा महापौर असेल, हे लोक भावना आहे. त्यामुळे नक्की महापौर कोणाचा बसेल? अनेक वेळा तुमचा महापौर, शिवसेनेचा महापौर आपल्याला या महायुतीमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळाला. आता महापौर ठरवण्याचा अधिकार आदरणीय शिंदेसाहेबांना आहे आणि महायुतीचाच महापौर होणार. महायुतीमधून लढणार म्हणजे महायुतीचाच महापौर होणार. त्यामुळे तसं काही होणार नाही आणि महापौर म्हणजे भगव्याचाच असेल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. नक्कीच महापौर भगव्याचा असेल असं या ठिकाणी ठाणे शहर प्रमुख जे आहे ते हेमंत पवार यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर आता कशा प्रकारची लढत या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रत्येक पक्षाने आता जय्यत तयारी करायला सुरुवात केलेली आहे. सायंकाळच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य बैठक जी आहे ते पार पडली जाणार. त्यामध्ये काय फॉर्म्युला निघतो ते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.